आणि मी तुम्हाला सांगत होते जाऊ नका तिच्या खोलीत. तुम्ही आधी शांत व्हा बघू. आधी थोडं खाऊन घ्या तुम्ही. किती त्रास करून घेताय, किती घाम आलाय, बीपी पण वाढलाय. तुम्ही खाल्लत ना की बरं वाटेल तुम्हाला. कशाने बरं वाटणार नाही मला. मी गोळ्या आणून देऊ का? नको. मी काय म्हणते, काय हरकत आहे? तिला तो मुलगा आवडत असेल तर तुम्ही त्याची नीट चौकशी करा, मग ठरवू आपण. सगळी चौकशी करून झालीये. त्या मुलाला काही आगापेक्षा नाहीये. कुठून तरी बाहेर गावाला आलाय पुण्यात शिकायला, आणि तो नालायक आपल्या मंजिरीला चक्क फसवतोय आणि तिला ते कळत नाहीये. काय जादू केली त्याने कोणास ठाऊक, की त्याच्या प्रेमामध्ये पार गुंतून गेलीये. पण म्हणून आपण तिच्याशी असं वागून प्रश्न सुटणार आहे का? आपले प्रश्न कसे सोडवायचे ते आपण सोडवूच. माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळ खेळणाऱ्या त्या नालायकाला मी नाही सोडणार. प्रिया, तुला काय हवं ते माग. माग. तू त्याच्याशी बोललीस म्हणून तो लग्नाला तयार झालाय. आज तू जे मागशील ना ते तुला द्यायला तयार आहे मी. बोल. जे मला हवंय ते तू नाही देऊ शकत. हॅलो. बरं झालं बाई तुम्हीच भेटलात फोनवर. हा गद्रे बाई बोला. अहो मंजिरीला होकार आलाय मुधोळकरांकडचा. काय सांगताय? काय म्हणाल्या? अगं मुधोळकरांकडून होकार आलाय. देवच पावला ग बाई. खरंच. मी यांना फोन करून येते. मंजिरी, तुझ्या बाबांची अशी इच्छा आहे की मुधोळकरांच्या स्थळाला तू होकार द्यावास. ठीक आहे. जर मी असं केलं तर आशिषचं आणि माझं कधीच काहीच नव्हतं यावर त्यांचा विश्वास बसेल ना. घराला बाहेरून रंग काढतेस काय? आहे काय लग्नाची तयारी? आई मी लग्नाला हो म्हटलंय, पण मला त्या सरनाईकांच्या मुलीशी बोलायचं एकदा. मग फोन लावून देते की तुला. फोन नाही, प्रत्यक्ष भेटून. तसं तर तसं. आता तू सांग आपण कधी पुण्याला जायचं ते. आपण नाही, मी. काय बाई, नेमकं काय वाढून ठेवलंय देव जाणे. आता ना नेमकं काय बोलायचं कुणास ठाऊक. त्यांनी एवढा तातडीने निरोप पाठवला म्हणजे नक्की. एका तुला काय चक्रा मारून कळणार आहे का इकडे? अहो पण त्यांना नक्की काय समजलं असेल? मंजिरी बद्दल तर त्यांना काही कळलं नसेल ना. काय नाहीच तर काय कळणार आहे? कळणार काय? अरे अख्ख्या पुण्याला तुझे प्रताप समजले आहेत. कोल्हापूर पर्यंत कळायला किती वेळ लागतोय? नेमकं काही चांगलं घडत असेल ना तेव्हा जीवाला घोर लागलेलाच असतो. बस. त्यांना बोलायचंय ना माझ्याशी. मी बोलीन काय ते. तुम्ही उगाच इथे काळजी करण्याची काही गरज नाही. म्हणजे